आज आपण गाव कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली सोयाबीन पिकामध्ये हजर आहे माळी साहेबांच्या. माळी साहेब नमस्कार. नमस्ते. नमस्कार. कुठल्या व्हरायटीचं बी आहे, आजची तारीख किती आहे, आजपर्यंत आपण ह्याला काय काय ट्रीटमेंट दिली, मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत ॲग्रोबुस्टर आपण कसं वापरलं आणि ह्याच्याबरोबर कितीदा ह्या पिकाला कीड आली आणि त्याच्यासाठी तुम्ही उपाय काय काय केला, या सर्व गोष्टी आज आपण तुमच्याकडून ऐकून घेणार आहे. तर परत एकदा तुमचं नाव जरा सांगा. आणि नमस्कार, माझं नाव सुमित उदय मादे, कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली. अरे वर्षा हे 4-4.5 एकर क्षेत्र आहे सोयाबीनचं. हे KDS 735 व्हरायटी आहे सोयाबीनची. KDS 735 बरोबर. आणि आता ह्या पिकाला मला तुम्ही म्हणाल तर आपलं ठिबक असल्यामुळे ह्याला एक 3 आळवणी झाली त्या ड्रिंचिंग सुपर ॲग्रोबुस्टच्या. सुपर ॲग्रोबुस्टर सोबत थोडी लागवड, एकदम कमी लागवड आणि स्प्रे कीटकनाशकचा एक स्प्रे आणि ॲग्रोबुस्टचा एक स्प्रे. म्हणजे आतापर्यंत 3 आळवणी आणि 2 फवारण्या झाल्या. तेवढंच झालं. अंदाजे टोटल खर्च किती आला असेल? खर्च आता तसं म्हणलं तर तुम्ही त्यातले 4,000 नाही 5,000 शेवटलं याला असेल टोटल पूर्ण क्षेत्राला 4.5 एकरला. 4.5. आता जरा परत एकदा फळ कसं लागलंय बघूया. बगल तिकडे सोयाबीन आहे, 100% चांगला दिसतंय. सोयाबीन चांगला आलाय असं वाटतंय. हो चांगला चांगला. एका ढाळ्याला 100-150च्या आसपास तर शेंगा दिसत्याच. तेवढे आहेत. विनायक पाटील साहेब तेवढे असतील ना? तेवढे 100% अंदाजे गट्ट मोजा बघूया. एक 3-3 गट्ट आहेत. हो, 1 2 3 4 5 नाही मोजता येत. मोजता येत नाही मोजता येत. म्हणजे जवळजवळ 25-30 एका ढाळ्याला आहेत. 7-8 ढाळा आहेत काय? जास्त आहेत. एका ढाळ्याला आपण मेजले तर 7-8 ढाळा आहेत का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 ढाळ. एका ढाळ्याला 25 शेंगा जरी धरल्या, 25-28 असे 200 एका झाडाला आहेत. मी म्हणतो 100च आहेत धरा. 100 जरी असलं तरी उत्पादन जास्त होणार आहे 100%. तर ह्या पिकाबद्दल आणि विनायक पाटील साहेबांना तुम्हाला जे मार्गदर्शन केले ह्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे? समाधान. मग परत एकदा तुम्ही काय शेतकऱ्यांना सल्ला देणार? शेतकऱ्यांना सल्ला म्हणजे त्याला कीटकनाशक म्हणून तुम्ही कोणती काय वापरलेलं? ऑर्गॅनिकमध्ये सांगितलं ते लाईम सल्फर वापरलेलं. लाईन सल्फर कशापर्यंत तयार केलं तरी खर्च किती आला त्याला? खर्च एकदम कमी, म्हणजे 10 लिटर तयार करायला 330 रुपये खर्च आलता. बरोबर. हो. आणि फवारणीला आपण 1 लिटर पाण्याला लाईम सल्फर किती वापरलं? 2 मिली. म्हणजे एका एकरसाठी मी म्हणतो 150 लिटर जरी पाणी लागत असेल तर 300 मिली. एका एकरला फक्त 300 मिली. 10 लिटर तयार व्हायला 300-350 रुपये खर्च आहे. तर एका मिलीला खर्च येतोय किती रुपया? 30 रुपयेमध्ये फवारणी झाली. म्हणजे एवढा कीटकनाशकचा खर्चही कमी आला. फायटोकेमिकल तयार झाल्यानंतर माळीसाहेब फायदा ह्यो झाला की याला व्हायरस किंवा कीड आळी आली नाही. जी आली ती एका फवारणीवर कंट्रोल झाली. राहिलं दुसरं पोत्यानं खत काय टाकलेलं नाही. ड्रीप असल्या कारणाने आपण 2-5 किलो खालनं सोडलेलं आहे. एवढंच. धन्यवाद साहेब.